फ्रेंड्स, कशा आहात सगळे. मी प्रतीक्षा पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. तर जसं मी शेवटच्या व्लॉगमध्ये सांगितलं तुम्हाला, आज आपला हळदीकुंकाचा व्लॉग आहे आणि खूप एन्जॉय केला आम्ही, खूप मजा केली आहे आणि व्लॉग खूप सुंदर आहे. तर संभवीचं बोरनान पण आजच आहे आणि हळदीकुंकूसुद्धा आजच ठेवलं होतं आम्ही. तर त्यामुळं मग दोन्ही पण एकाच ब्लॉगमध्ये येईल. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल अजून तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू. काल एवढी सारी तयारी करून सुद्धा काही ना काही मागं राहतच. तर आता डबल निघाली आहे मी बाहेर जाण्यासाठी. तर फुलं आणि थोडीशी रांगोळी वगैरे पण आणायची होती, म्हणजे कलर्स वगैरे होते आणि रांगोळी पण होती, पण मला वाटलं थोडी कमी पडेल काय म्हणून मग नंतर ऐन वेळेवर काही गोंधळ होण्यापेक्षा मग म्हटलं आत्ताच बाहेर जाऊन आणूया. तर मग हे फ्लावर्स वगैरे घेतले डेकोरेशनसाठी. अजून टाका ना थोडे, थोडेच झाले ना खूप. फ्लावर्स घेतल्यानंतर मग मी रांगोळी घेण्यासाठी गेले. कलर्स वगैरे होते माझ्याकडे, पण व्हाईट रांगोळी नव्हती तर ती घेतली आणि घरी आल्याच्यानंतर मग रांगोळी काढण्यासाठी बसले. तर रांगोळी खूप सारी काढायची होती, तर मग मी आता स्टार्टिंग मेन गेट पासून केली आणि बाहेर पण काढली, पण बाहेर एकदम छोटीशीच काढली कारण एवढी जागा नाही आहे अशी. आणि बाहेर सध्या ना दुपारी खूप ऊन पण होतं, तर मग त्यामुळं म्हटलं की नको यार इतक्या उन्हामध्ये आणि छोटीशी जागा, तर मग थोडीशीच काढली मी रांगोळी. आणि नंतर मग मेन गेटच्या आतल्या साईडनं मग थोडी छान जागा आहे तिथं, तर मी दरवेळेस तिथंच काही काही सण वगैरे असेल तर तिथेच काढते. तर मग तिथूनच स्टार्ट केली मी. आणि हे जे रांगोळी काढायचं जे आहे ना, तर त्यानं खूप इझी जातं. मला तर दरवेळेस म्हणजे खूप हेल्प होती त्यानं. आणि रांगोळी खूप फास्ट पण होती, जी आपण 5 बोटानं वगैरे काढतो तर तशीच रांगोळी आहे ना एकदम जाड अशी पडते. तर मग काही डबल वगैरे काढायचं काही काम पडत नाही. तर त्यामुळे मी दरवेळेसच काढते आणि मग अशी रांगोळी माझी काढून झाली आहे. आता त्याच्यामध्ये कलर्स वगैरे भरायचे, तर मग मी हळूहळू सगळे कलर्स वगैरे भरले. आपल्याला पहिले रांगोळी काढताना ना असं वाटतं की लगेच होऊन जाईल, पण एकदा काढायला बसलं ना तर इतका जास्त टाईम लागतो. तर अशा प्रकारे रेडी आहे माझी जी एंट्रन्सची रांगोळी आहे, तर ती कशी वाटते तर प्लीज कमेंट करून सांगा. आणि नंतर मग खालचे पार्किंगमध्येच आतलं जे आहे चॅनल गेट, तर तिथंसुद्धा मग मी थोडं डेकोरेशन करायचं ठरवलं. तिथं रांगोळी काढली. तिथं जे मॅट आहे तर त्याच्या शेजारीच म्हटलं मग बघ काहीतरी करूया आपण डेकोरेशन वगैरे, कारण ते पाय पुसण्यासाठी वगैरे लागतंच. तर मग तिथंच मी त्याच्या भोवताली सगळं असं छान अशी रांगोळी काढली आहे आणि व्यवस्थित त्याला कलर्स वगैरे देऊन घेतले. तर कशी वाटते रांगोळी तर प्लीज मला कमेंट करून सांगा. तर अशा प्रकारे रेडी आहे माझी ही चॅनल गेट समोरची रांगोळी आणि ही आहे मेन गेट समोरची रांगोळी. नंतर खूप थकले म्हणून मग वरती येऊन परत लाडू खायला लागले. काय तुला ते खाऊ नको घाण, हे लाडू धर, लाडू धर, उठ. लाडू खाय गंदे. काढू नको ते, तोडलंस तर फटका खाशील, तोडलंस तर फटका. काय नखरे करती, खाऊ नको म्हणलं ना तुला. दोरे ए ढोक इकडे बघ. अगं काकाली काकाली काका 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 काकाली काका काकाली. कोण आलं डुगू, कोण आलं. काका काका कसं करते, काका कसं रागवते, तसं रागवते, तसं रागवते. काय म्हणतात तुला, कसं रागवतात तुला. आली काका, अगं काका आली, काका आली काका. संभवी तिच्या काकाला इतकी घाबरते ना की लगे ते आले की लगेच रडायला लागते. तर इथं मी म्हणलं आता आपण स्टार्ट करायला घेऊया डेकोरेशन करण्यासाठी. तर मग मी देवीचा फोटो वगैरे मांडायचा पहिले थोडीशी प्लॅनिंग वगैरे केलेली आहे कसं काय डेकोरेशन करायचं ते. आणि नंतर म्हटलं 4-4:30च्या नंतर लेडीज स्टार्ट होतील यायला हळदी कुंकासाठी. तर मग आता पूर्ण दुपार याच्यामध्येच घालायची ठरवलं. तर दुपारी 2 वाजल्यापासूनच मी सगळं रांगोळी वगैरे स्टार्टिंग केलं आणि डेकोरेशन रांगोळी खालच्या झाल्या. नंतर मग पायऱ्यावर पण थोडीशी रांगोळी काढली, पण मग शूट खूप मोठा होत होता म्हणून मग मी म्हटलं ते टाकणारच नाही आहे सध्या. तर नंतर काढून झालेलं पूर्ण नंतर टाकलं डेकोरेशन सगळं. तर डेकोरेशनसाठी मग मी चालू केलं, आपलं पीस वगैरे घेतले जे ब्लाऊज पीस असतात ते, आणि त्याच्यावर मग असं डेकोरेशन करते आता जसं जमल तसं. हे जे वरचं डेकोरेशन आहे तर ते आतमध्ये हॉलमध्ये करायचं पहिले ठरवलं, पण मग संभवीना तर ते बिलकुल ठेवलं नसतं तिनं. तर मी म्हणलं की नंतर आपण जे बाहेर आहे थोडंसं पॅसेज आहे जे स्टेअरकेस आहेत ना, तर तिथंच करूया म्हटलं, कारण मग दोन्ही डोअर जर बंद केले तर संभवीला बाहेर येता येत नाही आणि मग काही तिनं काही खराब करायचं किंवा काही फोडतोड करायचं मग काही प्रश्नच येत नाही. तर त्यामुळे मग आम्ही थोडंसं बाहेर ठेवलं आणि आतमध्ये संभवीचा बोरनांचा कार्यक्रम पण होता, तर म्हणलं ते डेकोरेशन आतमध्ये असेलच.
बसून ना तुम्ही गजरा तर नाही आपल्याकडे. बरं झालं सापडलं. का दोन्ही देऊ काढतो काढून आम्ही यावेळेस ठरवलं होतं तुळजा मातेचं हे करायचं डेकोरेशन, तुळजाभवानी माताचं. तर मग तेच म्हटलं, आणि मग संक्रांतीला पतंग वगैरे तर असतोच, तर मग पिसांपासूनच पूर्ण डेकोरेशन, आणि जे आपण वाहनासाठी जे असतात, जे खण असतात, तर ते सुद्धा काही यूज करूया म्हणलं. आणि मग त्यामुळेच मग सगळी तयारी चालू होती. जे काही देवीच्या ओटीचं वगैरे सगळं सामान होतं तर ते, आणि मग अशा बऱ्याच गोष्टी, बांगड्या, हिरव्या बांगड्या, हार, मंगळसूत्र, जो देवीचा साज असतो ते सगळ्या गोष्टी. आणि मग मी ते व्यवस्थित त्याला सेट करून ठेवलं. आणि नंतर मग माझ्याकडं ही जी ओरली आहे तर ती मी ऑनलाईन मागवली होती. जर कुणाला लिंक पाहिजे असेल तर ती मी तुमच्यासोबत शेअर करते. कुणाला जर ह्या ओरलीची जर का लिंक वगैरे पाहिजे असेल तर मग मला कमेंट करून सांगा. मी ही मीशोवरून मागवली होती वाटतं, आणि खूप सुंदर लागलेले. 2 मागवलेल्या होत्या मी, आणि खूप यूजमध्ये येत आहेत. प्रत्येक वेळेस डेकोरेशनमध्ये यूज होतात मला त्या, तर खूप छान लागलं. नंतर जे काही फ्लावर्स वगैरे आणलेले होते तर मग मी ते पण डेकोरेट करायला चालू केलं. फ्लावर्स पण टाकले पूर्ण. नंतर मग मी ही देवीची, आमच्याकडे फोटो आहे तुळजाभवानी माताची, कुलस्वामिनी देवी आहे आमची, तर तीच. आणि तिला मग मोत्याचा हार घातला फोटोला, आणि मग बाकी फुलांनी वगैरे सगळं डेकोरेशन केलं. आणि खूप काही नाही, सिम्पल आहे, पण मग खूप सुंदर असं वाटत होतं डेकोरेशन. सगळा जो साज वगैरे होता, देवीसमोर दिवा लावला, हळदी कुंकू, देवीच्या ओटीचं सामान, हिरव्या बांगड्या, परत जे मंगळसूत्र वगैरे, जे काही दागिने वगैरे असतात, ते सगळ्या गोष्टी आम्ही ठेवल्या होत्या. आणि असं आमचं छानसं सिम्पल असं डेकोरेशन होतं. आणि नंतर मग पायऱ्यांवर सुद्धा असं रांगोळी वगैरे काढल्या होत्या. आणि हे आतमध्ये चालू होतं संभावीचं जे बोरनान आहे तर त्याचं डेकोरेशन चालू होतं. आणि पायऱ्यावर मी अशा रांगोळी काढलेल्या होत्या खालीपर्यंत. आणि जे बोरनांचं डेकोरेशन होतं ते काही बाकी होतं, पहिले आम्ही बाहेरचं करून घेतलं. आणि मग आतमध्ये थोडंफार फ्लावर्स वगैरे, खाली कार्पेट वगैरे टाकून, नंतर त्याला काही मागून थोडंसं फुलांच्या माळा वगैरे लावल्या. आणि मग तिथं जे काही पाहिजे होतं, बिस्किट्स वगैरे असतात, मुरमुरे, जे बोरनांचं असतं, तर ते आतमध्ये आमच्या ताई रेडी करत होत्या. आणि आपला जो मेन प्रोडक्ट आहे म्हणजे ती म्हणजे रांगोळी, तर ती मी रेडी केलेली, जी घरीच बनवली होती. ते मी यूट्यूबवर पण शेअर केलं होतं, त्याची जे काही व्लॉग आहे तो. आणि मग म्हणलं आज यूज करूया आपण ती, तर त्याच्यावर मी अशी उरली ठेवली आणि त्यालाच डेकोरेट करायचं ठरवलं. आणि इतकं सुंदर दिसत होतं ते. सिम्पल होतं, पण मग त्या रांगोळीने एकदम छान लूक आला, एकदम ॲक्टिव्ह वाटत होतं सगळं डेकोरेशन. आणि त्या उरलीमध्ये पण मग मी फ्लावर्स वगैरे टाकले, गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या, नंतर मग दुसरे काही फ्लावर्स वगैरे टाकले. आणि जे काही बिस्किट्स वगैरे होते ते आम्हाला त्या चौरंग, छोटा चौरंग होता ठेवलेला, त्याच्यावरती आम्हाला ठेवायचं होतं. तर इतकं सुंदर त्या जी काही रांगोळी आहे ना, तर एकदम शाईन करत होती आणि खूप सुंदर वाटत होतं. डेकोरेशन अशा प्रकारे दिसत होतं. अजून भैया येता वेळेस ना, ते जे काही स्टिकर्स वगैरे असतात बोरनांचे, तर ते घेऊन येणार होते. तोपर्यंत आमच्या ताईंनी असं पूर्ण हे बिस्किट्स वगैरे जे खायचं आहे, किंवा तिळगुळ, वाण वगैरे, हे सगळं डेकोरेट करून ठेवलेलं होतं. तर आता हे नुसतं नेऊन मग तिथं याच्यावरती मांडायचं, जेव्हा पण आम्ही बोरनान वगैरे करू तर तेव्हा. आणि आता टाईम होता मला रेडी होण्याचा, मग बाकी सगळं डेकोरेशन वगैरे कंप्लीट होतं. मग आता लेडीज यायला चालू होतील, म्हणून मग मी म्हणलं पटपट आवरून घेऊया आपण. आणि नंतर मग छान असं रेडी व्हायला लागली. याचं सिंपलच आवरायचं होतं, कारण मग सगळ्यांचं दर्शन वगैरे घ्यायला ना, तर खूप कडक साडी वगैरे खूप प्रॉब्लेम होतो, त्यामुळे मग अशी रेडी झाले होते मी. कशी दिसते मला प्लीज कमेंट करून सांगा. आणि ऑरेंज कलरची साडी वगैरे, मॅचिंग बँगल्स वगैरे घातलं होतं मी. आणि नंतर मग आता लेडीज यायला चालू झाले, आणि बोरनांची सगळी तयारी झाली. पण मग आमच्या आंटी आहेत तर त्या म्हणे, बोरं टाकले का तुम्ही? आणि मेन म्हणजे तेच विसरलं, बाकी चॉकलेट्स वगैरे सगळं टाकून ठेवलं होतं, पण बोरच टाकायचे राहिले. तर मग थोडेफार होते ते, तरी बरं झालं घरी. तर मग ते बोरं वगैरे त्याच्यामध्ये ॲड केले, आणि असं झालं होतं पूर्ण आमचं बोरनांचं डेकोरेशन वगैरे, सगळे स्टिकर वगैरे चिपकवल्याच्या नंतर. तर डेकोरेशन कसं वाटतंय कमेंट करून सांगा. आणि सिम्पलच होतं, पण खूप छान वाटत होतं. आणि नंतर मग सगळं आता हे खालपासून जे काही एंट्रीपासून मग सगळा व्हिडिओ बनवू म्हणलं. हाय कर जुग्गू, बघा दोघं, बघा तिघे पण इकडे बघा. इका जुग्गू, हाय, हॅलो जुग्गू. तर लेडीज यायला स्टार्ट झालेल्या होत्या, आणि इथे चालू होता आमचा एक छान छोट्याल्या मुलांचा प्रोग्राम, मस्तपैकी डान्सचा प्रोग्राम. कर डान्स कर.
अगं बाई गौरी. छान करतो बरं वेदांत. आणि यांचा आता म्हणजे स्कूलमध्ये त्यांचा प्रोग्राम होता, गॅदरिंग होती, तर मग त्यांचा दिवेशचा पण होता, पण तो लाजत होता, तो नाही म्हणत होता, म्हणून मग तो डान्स करत होता आणि त्याच्यासोबत संबळ सुद्धा करत होती. कर तू कर. अगं बाई. वेदांचा डान्स होईपर्यंत बऱ्याचशा लेडीज आलेल्या होत्या आणि मग चालू झाला हळदी कुंकाचा कार्यक्रम आणि संबळीचं बोरनान. तर मग आम्ही बोरनान स्टार्ट केलं. थांबा आंटी, आंटी थांबा 1 मिनिट, मी वाण देते आंटी. तर ह्या आहेत संभवीच्या आत्तू आणि आमच्या ननंदबाई. तर मग सगळ्यांनी हळूहळू एकेकानं ऑप्शन वगैरे केलं आणि संभवीला तिळगुळ खूप आवडतो, स्वीटमध्ये सगळंच आवडतं. तर मग तिला थोडं रडायली वगैरे, तर तिच्या तोंडामध्ये थोडं तिळगुळ घातलं की लगेच शांत होत होती ती. आणि तिनं पण खूप जास्त एन्जॉय केलं सगळं. जेवढ्या लेडीज आलेल्या होत्या त्यांनी सगळ्यांनी ऑप्शन वगैरे करून घेतलं संभवीचं. आणि नंतर मग बाहेरच्या सगळ्या लेडीजचं वगैरे सगळं ऑप्शन करून झाल्याच्या नंतर मग मी करायला घेतलं. आणि मग संभवी खूप एन्जॉय करत होती, मस्तपैकी तिला गंधा वगैरे लावला, छान तिळगुळ खाऊ घातलं, छान ऑप्शन केलं तिचं. आणि चुपचाप होती, म्हणजे बाहेरचं आता कोणी नवीन असेल त्यांना तरी थोडंसं शांत बसत होती किंवा रडत होती, पण आता जे ओळखीच्या तिच्या आहेत तर त्यांना एकदम मस्त हसत होती. आणि तिनं असं काही परेशान वगैरे नाही केलं, बिलकुल घाबरली वगैरे नाही. फर्स्ट टाईमच होतं तिचं हे, पण छान केलं तिने, एन्जॉय वगैरे मस्त केलं. बाकी जेवढे आता बोरण्यांसाठी बरेच लेकरं आलेले होते आणि त्यांचा इतका गोंधळ चालू होता, सगळ्यांचा खूप धिंगाणा चालू होता. दिवेशचे फ्रेंड्स वगैरे पण होते, त्यामुळं मग खूप गोंधळ करत होते सगळेजण. सगळे लहान लहान लेकरं एकत्र आल्यानंतर किती गोंधळ घालतात. आणि संभवीला असं थोडं पकडून ठेवल्यासारखं वाटत होतं, तिला पण जायचं होतं सगळ्यांसोबत खेळायला, पण मग आता तिचं ऑप्शन वगैरे चालू होतं म्हणून तिला काही जागेवरून हल्लं जात नव्हतं. आणि मग फायनली तिचं करून झालं सगळं ऑप्शन वगैरे. जे कोणी बाकी होतं तर मग त्यांनी सगळ्यांनी करून घेतलं फास्टमध्ये, कारण मग रात्र होत होती, सगळ्यांना घरी पण जायचं होतं, काही उशीर होत होता. आणि मग शेवटला संभवीची मम्मी बाकी होती ऑप्शन करण्यासाठी, तर मग त्यांनीसुद्धा तिचं ऑप्शन वगैरे करून घेतलं. आणि मग थोडंसं लेडीज आता घरी जायला निघालेल्या होत्या, तर त्यामुळे म्हटलं मग मी हळूहळू सगळ्यांचं एकेकीचं वाण वगैरे देऊन सगळ्यांचं हळदी कुंकू वगैरे. संभवीला दिसत होते फक्त ते मुरमुरे, बिस्किट्स, चॉकलेट्स जे काही होतं त्याच्यामध्ये, तर ह्या सगळ्या गोष्टी खायच्या होत्या तिला. तर ऑप्शन वगैरे सगळ्यांचं करून झाल्याच्या नंतर मग जो मेन प्रोग्राम असतो बोरनाचा, जे मुरमुरे वगैरे टाकतात वरतून, तर मग ते केलं. आणि संभवीला वाटत होतं नेमकं काय चालू आहे ते, फर्स्ट टाईम असल्यामुळं तिला खूप गोंधळ होत होता. आणि ती खाली पडलेले चॉकलेट्स वगैरे सगळे उचलत होती. आणि दिवेशसुद्धा होता, तर दिवेशचं पण पहिले केलेलं नव्हतं म्हणून म्हटलं दिवेशला पण बसून देऊया आपण सोबत. तर सगळे लेकरं वगैरे चॉकलेट्स वगैरे गोळा करत होते सगळे, आणि संभवीसुद्धा, की नंतर मग तिला थोडंसं काहीतरी वेगळं वाटत होतं म्हणून मग ती गोंधळली. आणि मग नंतर मम्मी जवळ गेली तिच्या. आणि नंतर बोरनांचा कार्यक्रम पूर्ण झाल्याच्या नंतर मग मी सगळ्यांना आलेल्या लेडीजला हळदी आणि मग ह्या बाकी काही आमच्या जाऊबाई वगैरे आलेल्या होत्या, किंवा मग ननंद होत्या, किंवा अजून काही शेजारी वगैरे ओळखीच्या सगळ्या लेडीज होत्या. आणि तरीसुद्धा जास्त जणींना आम्ही काही बोलू नाही शकलो, कारण आमच्याकडं काही कॉन्टॅक्ट वगैरे नव्हते. आमच्या मम्मी असल्यावर त्याच जास्त बोलवतात वगैरे. पण मग ह्यावेळेस म्हटलं आपल्याकडं जेवढ्या काही ओळखीच्या आहेत तर त्यांना आपण बोलून घेऊया इथं. सगळेजण येऊन गेल्याच्या नंतर मग इतका गोंधळ केला लेकरांनी, संभवीनं पण इतका गोंधळ केला, इतकं एन्जॉय केलं. सगळं जे काही डेकोरेशन होतं सगळं पांगून टाकलं, जे काही मागं माळा वगैरे लावलेल्या होत्या तोडल्या, नंतर फ्लावर्स किंवा ते मुरमुरे वगैरे सगळं पांगून दिलं. आणि अशा प्रकारे होता आमचा हळदी कुंकूचा दिवस. अजून असेच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा.